नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम-पी-एस-सी सक्सेस स्पॉट या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राचा भूगोल यावरील महत्त्वाचे असे एकूण 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, हे 50 प्रश्न तुम्हाला येणाऱ्या सर्व सरळ सेवेच्या परीक्षेसाठी लक्षात ठेवा. येणारी महाराष्ट्रातील कुठलीही सरळ सेवेची परीक्षा असेल, त्यासाठी हे 50 प्रश्न अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे. तेच पहा मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF पाहिजे असेल, तुम्हाला जर हे प्रश्न PDFच्या रूपात याची एक PDF पाहिजे असेल, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलला नक्कीच जॉईन व्हायचं आहे. तिथं तुम्हाला ही आपली PDF तुम्हाला मिळून जाणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्रात सध्या एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर पहा याचं योग्य उत्तर आहे, एकूण 6 प्रशासकीय विभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर ते 6 प्रशासकीय विभाग कोणकोणते आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर पहा, पहिला विभाग आहे कोकण विभाग, दुसरा आहे पुणे विभाग, तिसरा आहे नाशिक विभाग, चौथा आहे छत्रपती संभाजीनगर विभाग, पाचवा आहे अमरावती विभाग आणि सहावा आहे नागपूर विभाग, ज्यालाच आपण विदर्भ असं सुद्धा म्हणतो. पहा, नागपूरला आपण विदर्भ असं सुद्धा म्हणतो. तर पहा, महाराष्ट्रामध्ये एकूण हे 6 प्रशासकीय विभाग आहेत. पहा पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? पहा म्हणजेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर तो आहे छत्रपती संभाजीनगर. पहा, ज्याचं पूर्वीचं नाव औरंगाबाद असं होतं, आता त्याचं नामांतरण छत्रपती संभाजीनगर असं झालेलं आहे. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता? तर पहा याचं उत्तर आहे कोकण. पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर तो आहे कोकण. आणि सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर तो आहे छत्रपती संभाजीनगर. पहा, दोन्ही सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. लहान म्हटलं तर कोकण आणि मोठा म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर. पहा पुढचा प्रश्न, सर्वाधिक जिल्ह्यांचा समावेश असलेला प्रशासकीय विभाग कोणता? पहा म्हणजेच सर्वात जास्त जिल्हे असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर तो आहे छत्रपती संभाजीनगर. पहा, छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. पहा मित्रांनो, जर कुणाला ते 8 जिल्हे माहीत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये हा प्रश्नाचा क्रमांक 4 असा टाकायचा आहे आणि तिथं हे 8 जिल्हे कोणते आहेत त्याची नावे इथे त्यांनी नक्कीच टाईप करून पाठवायची आहेत. पहा पुढचा आहे, कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात कमी जिल्हे आहेत? पहा याचं उत्तर आहे कोकण. पहा, आपण मगाच पाहिलेलं आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर तो कोकण आहे. आणि आता सर्वात कमी जिल्हे असणारा कोणता प्रशासकीय विभाग असणार आहे? तर तो सुद्धा कोकणच असणार आहे. पहा पुढचा प्रश्न, कोकण प्रशासकीय विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे नवी मुंबई. पहा, कोकण प्रशासकीय विभागाचं मुख्यालय जे आहे ते नवी मुंबई या ठिकाणी आहे, ज्यालाच कोकण भवन या नावानं सुद्धा ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, नाशिक प्रशासकीय विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे नाशिक. पहा, नाशिक या प्रशासकीय विभागाचं मुख्यालय नाशिक या ठिकाणीच असणार आहे. पुढचा प्रश्न, विदर्भात कोणते 2 प्रशासकीय विभाग येतात?
त्याचं उत्तर आहे अमरावती आणि नागपूर. पहा मगाच तुम्हाला सांगितलेलं आहे विदर्भामध्ये नागपूर आणि अमरावती हे दोन प्रशासकीय विभाग येतात. पुढचा प्रश्न, पश्चिम महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभाग येतो? त्याचं उत्तर आहे पुणे. पहा या प्रश्नाला नक्की स्टार मार्क करून ठेवा. हा प्रश्न आतापर्यंत भरपूर परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे हा प्रशासकीय विभाग येतो. पुढचा प्रश्न, खानदेशातील जिल्ह्यांचा समावेश कोणत्या प्रशासकीय विभागात होतो? त्याचं उत्तर आहे नाशिक. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सध्या एकूण किती जिल्हे आहेत? पहा मित्रांनो हा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचं उत्तर आहे 36. पहा महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण 36 जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? पहा जिल्हा विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे अहमदनगर. पहा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग म्हटलं तर तो आहे छत्रपती संभाजीनगर. आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता आहे तर तो आहे अहमदनगर. हे दोन्ही पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत, कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर उत्तर आहे मुंबई शहर. पहा मुंबई शहर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान असलेला जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील 36वा जिल्हा कोणता निर्माण झालेला आहे? तर उत्तर आहे पालघर जिल्हा. पहा महाराष्ट्रातील 36वा जिल्हा म्हणून पालघर जिल्हा हा तिथं निर्माण झालेला आहे. आणि पालघर जिल्ह्याची निर्मिती 1 ऑगस्ट 2014 रोजी झालेली आहे. ही डेट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ठाणे. पहा 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे या जिल्ह्याचं विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा इथं उदयास आलेला आहे, तो इथे निर्माण झालेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके असलेले जिल्हे कोणते? त्याचं उत्तर आहे यवतमाळ आणि नांदेड. पहा महाराष्ट्रामध्ये यवतमाळ आणि नांदेड हे दोन जिल्हे असे आहेत ज्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत. आणि ह्या दोन जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत. म्हणजेच नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 16 तालुके आहेत. पुढचा प्रश्न, मुंबई शहर जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर उत्तर आहे एकही नाही. पहा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, याला स्टार मार्क करून ठेवा. मुंबई शहर हा जो जिल्हा आहे त्यामध्ये एकही तालुका नाही. हा सुद्धा प्रश्न भरपूर वेळेस रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत? त्याचं उत्तर आहे 358. पहा लक्षात घ्या महाराष्ट्रात एकूण 358 तालुके आहेत. त्यामध्ये मुंबई उपनगरातील 3 प्रशासकीय तालुके धरून हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे विचारलं तर ते 36 आहेत आणि तालुके विचारलं तर 358. आणि ते पण 3 प्रशासकीय तालुके धरून. आणि 3 प्रशासकीय तालुके जर वगळून म्हटलं तालुके वगळून तर ते असणार आहे 355. पहा म्हणजेच ज्या वेळेस महाराष्ट्रातील एकूण तालुके किती पण प्रशासकीय तालुके वगळून जर विचारलं तर ते असणार आहे 355.
55. पुढचा प्रश्न पाहूया. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर उत्तर आहे ठाणे. पहा, लोकसंख्येच्या दृष्टीने ठाणे हा जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे आणि 2011च्या जनगणनेनुसार सुद्धा तो अविभाजित झालेला आहे. पुढचा प्रश्न. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली? तर उत्तर आहे चंद्रपूर. पहा, 1982 साली गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती ही चंद्रपूर या जिल्ह्यामधून झालेली आहे. पुढचा प्रश्न. जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली? तर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. पहा, 1981 साली जालना या जिल्ह्यामधून छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. धुळे जिल्ह्यातून कोणती नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली? तर उत्तर आहे नंदुरबार. पहा, धुळे जिल्ह्यातून 1998 साली नंदुरबार या जिल्ह्याची निर्मिती झाली होती. पुढचा प्रश्न. वाशिम जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली? तर उत्तर आहे अकोला. पहा, 1998 साली वाशिम जिल्ह्याची निर्मिती ही अकोला या जिल्ह्यामधून झालेली आहे. पुढचा प्रश्न. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली? तर उत्तर आहे परभणी. पहा, 1999 साली परभणी ह्या जिल्ह्यातून हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती इथं झालेली आहे. पुढचा प्रश्न. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली? तर उत्तर आहे भंडारा. पहा, 1999 या साली गोंदिया जिल्ह्याची जी निर्मिती आहे ती भंडारा या जिल्ह्यातून झालेली आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत? तर उत्तर आहे 5. पहा, महाराष्ट्रात एकूण 5 प्रादेशिक विभाग आहेत. ते कोणते कोणते आहेत? कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ. तर पहा, हे 5 प्रादेशिक विभाग हे आपल्या महाराष्ट्रामधील आहेत. पुढचा प्रश्न. मराठवाडा या प्रादेशिक विभागात किती जिल्हे येतात? याचं उत्तर आहे 8. पहा, मराठवाडा या प्रादेशिक विभागात एकूण 8 जिल्हे येतात. पुढचा प्रश्न. विदर्भ या प्रादेशिक विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर उत्तर आहे 11. पहा, विदर्भ या प्रादेशिक विभागात एकूण 11 जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न. खानदेश मध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो? तर उत्तर आहे जळगाव, धुळे आणि नंदुरबार. पहा, खानदेश मध्ये जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राची राजधानी कोणती? मुंबई. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर ती आहे नागपूर. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. पहा मित्रांनो, ज्यांना कोणाला हे प्रश्न समजले नसतील त्यांनी नक्कीच आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलवरची लिंक डाउनलोड करायची आहे
म्हणजे तुम्हाला सगळे प्रश्न व्यवस्थितपणे समजून जाणार आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची संस्कृती राजधानी कोणती? त्याचं उत्तर आहे पुणे. पहा, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी हे पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे ऐतिहासिक शहर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे कोल्हापूर. पहा, महाराष्ट्राचे ऐतिहासिक शहर म्हणून कोल्हापूर शहराला ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन कुठे भरते? तर उत्तर आहे नागपूर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? उत्तर आहे 1 मे 1960. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? त्याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. पहा, आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री असं कुठल्याही परीक्षेला विचारण्यात आलं तर ते नाव तुम्हाला तोंडपाठच पाहिजे. ते आहे यशवंतराव चव्हाण. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोणते? तर उत्तर आहे श्री प्रकाश. पहा, महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल हे श्री प्रकाश आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर उत्तर आहे शेकरू. पहा, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? तर उत्तर आहे हरियाल. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर तो आहे हरियाल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते? तर उत्तर आहे तामन. पहा, महाराष्ट्राचं राज्य फूल हे तामन आहे, ज्याला आपण जारोळ या नावानं सुद्धा ओळखतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता? तर उत्तर आहे आंबा. पहा, महाराष्ट्राचा राज्य वृक्ष म्हणून आपण आंबाला ओळखलं जातो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते? तर उत्तर आहे ब्ल्यू मॉर्मन. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते आहे? तर पहा, महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते आहे? तर याचं उत्तर आहे जय जय महाराष्ट्र माझा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका आहेत? तर याचं उत्तर आहे जालना. ही 29वी घोषित. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. पहा, महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पश्चिमेस काय आहे? तर याचं उत्तर आहे अरबी समुद्र. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? तर याचं उत्तर आहे कर्नाटक. पहा, महाराष्ट्राच्या दक्षिणेस कर्नाटक हे राज्य आहे. पहा, पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? तर याचं उत्तर आहे छत्तीसगड. पहा, महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? तर ते आहे छत्तीसगड. पहा, पुढचा आणि शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणते राज्य आहे? तर याचं उत्तर आहे तेलंगणा. पहा, महाराष्ट्राच्या आग्नेयेस तेलंगणा हे राज्य आहे. तर पहा मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे.